तर नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणींनो, मी सोमा आणि हुसेन गेलो पाचवडला संक्रांती शूट साठी. तर आम्ही जायच्या आधी वैभव तिथं शूट करत होता. सोमा करायला लागला स्टंट आणि हुसना करायला लागला वैभवला डिस्टर्ब. मग माझं क्लायंट आलं, मी मग त्यांचं शूट कम्प्लीट केलं आणि तिथं बसलो तर शरू आले मेकअप करून नटून आणि यास्मिन मॅडम तिथं शूट करत बसले ते मोबाईलवर. मग म्हणलं आम्हाला कशाला बोलवलंय. मग तिथनं गेलो डायरेक्ट नानलापुरात, कारण तिथं होता मला गाव देऊ. तेवढ्या तिथं आला वेद्यात नटून. मग म्हणलं थांब की बाबा तुला घेतो व्हिडिओ. नियोजन तर कडक केलेलं, डीजे फटाकन घोडा. पण फटाक फुटायला लागलं घोड्या शेजारी, मग घोडा लागला वावरायला. मग कडक मध्ये डीजे चालू झाला आणि नवरी बसली मग घोड्यावर. मग झाला गावदेव चालू. वर चौकात गेल्यावर घोडा लागला नाचायला. एकदा डीजेचा ठोका चालू झाला, पोरं तरी काय थटती ते. यो बघा वेद्या कसा नाचतो. पोरांची गर्दी तर तुफान होती. एक पण पोरग असं नव्हतं की नाचत नव्हतं, सगळे राडा घालत होते. कारण ऑपरेटिंगला पण आपला भाव होता. डीजे पीके म्हणल्या विषय हा. लाईट शो पण निभार होता, एकदम डोळं फिरतच होते. वेद्याच्या अंगात काय आलेलं कोणास ठाऊक, लयच नाचत होता. मग आपण पण अमित शेटभर एक व्हिडिओ काढला आणि गावदेवला चालू केलं. प्रत्येक मंदिरात जाऊन आपण पण शूट कम्प्लीट केलं. तेवढ्या तिथं पोरं चौकात नाचतच होती. सुक्या मामानं पण टायमिंगचं कडक मध्ये नियोजन केलेलं, त्यामुळे प्रॉपर टायमिंग मध्ये गावदेव झाला. गावदेव झालं आपण गेलो घरी. मग चला भेटू उद्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये.